नमस्कार, आजची बातमध्ये आपलं स्वागत। मी स्नेहिल। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी। संजय काकडेंसाठी आता भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच असल्याचं पाहायला मिळत आहे। संजय काकडे यांना रोखण्यासाठी भाजपचे जोरदार प्रयत्न आता सुरू झालेले आहेत। संजय काकडे यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे। काँग्रेसने काकडेंना ऑफर दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना वर्षा बंगल्यावर बोलावलंय आणि त्यामुळे आता काकडे नेमके भाजपकडून निवडणूक लढणार की काँग्रेसकडून याची उत्कंठा लागलेली आहे। संजय काकडेंसाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू झालेली आहे। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। योगेश, आपण बघतोय आता भाजप देखील पुढे आलेला आहे संजय काकडे यांच्यासाठी आणि त्यांना आता वर्षा बंगल्यावर बोलावून घेण्यात आलेलं आहे। स्नेहिल, खरं तर ज्या पद्धतीने संजय काकडे हे भाजपचे सहयोगी खासदार आहेत आणि 2 दिवसांपूर्वीच त्यांनी स्पष्ट केलं होतं की मी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, अशा पद्धतीचं स्पष्टीकरण दिल्यानंतर आज भाजपचे मुख्यमंत्री खरं तर ज्या पद्धतीने सुभाष देशमुख यांनी या ठिकाणी मध्यस्थी केलेली आहे आणि त्यांना स्वतः वर्षा बंगल्यावरती घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट करून दिलेली आहे। ज्या पद्धतीने संजय काकडे गेल्या काही दिवसांपासून खरं तर पुणे लोकसभा मतदारसंघातून ते इच्छुक उमेदवार आहेत। सुरुवातीच्या काळात त्यांनी भाजपकडून जोरदार अशी प्रयत्न केले होते, मात्र ज्यावेळी भाजपकडून त्यांना नकार आल्यानंतर त्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षाकडून सुद्धा प्रयत्न सुरू केले होते। मधल्या काळात त्यांनी मल्लिकार्जुन खरगे यांची सुद्धा दिल्लीत जाऊन भेट घेतली होती आणि त्यामुळे एकूणच संजय काकडे हे काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवणार अशा पद्धतीच्या चर्चा या राजकीय वर्तुळात सुरू झाल्या होत्या आणि त्यानंतर 2 दिवसांपूर्वी त्यांनी दिलेलं वक्तव्य या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी त्यांना वर्षा बंगल्यावरती बोलावून घेतलं आणि आता असं आपण म्हणू शकतो की मोठ्या भावानं ही संपूर्ण नाराजी आहे ती दूर करण्यासाठी प्रयत्न केले आहेत आणि देवेंद्र फडणवीसांना ते मोठा भाऊ मानतात आणि तेव्हा आता मोठा भाऊच मध्यस्थी करण्यासाठी या ठिकाणी उतरलाय असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाहीये। योगेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर पुण्यातील काँग्रेसच्या जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून संजय काकडे आणि प्रवीण गायकवाडांच्या उमेदवारीला विरोध होतोय। पक्षातील निष्ठावंतांना उमेदवारी देण्याची मागणी यावेळेस करण्यात आलेली आहे आणि या पदाधिकाऱ्यांनी ही मागणी केली आहे। या दोन्ही नावांपैकी कोणालाही पक्षाने उमेदवारी दिली तरी त्यांचे निवडणुकीमध्ये काम न करण्याचा इशारा यावेळेस या कार्यकर्त्यांनी दिलाय। काँग्रेसचे आजी माजी नगरसेवक आणि पदाधिकारी यावेळेस एकत्र आले होते आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। काँग्रेसच्या या 2 उमेदवारांच्या विरोधात निवडणुकीच्या आधीच अशा पद्धतीचा रोष पाहायला मिळतोय। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।